मराठ्यांच्या स्वराज्याची गौरवगाथा म्हणजेच इतिहास संशोधक डॉक्टर अशोक राणा लिखित पुस्तक छत्रपती शिवराय पुस्तक मागवण्यासाठी आत्ताच संपर्क करा 9890956655. आज बहुत भक्त आने वाले और चढ़ावा भी अच्छा मिलेगा। देख रहे हो कितना सोना आया है, काम करेगा। अरे तन्मय जल्दी करो, बस ताला खुलने वाला है। आज तो किस्मत खुल गई, अब कोई हमें पकड़ नहीं सकता। नमस्कार मित्रांनो आणि राम राम. राम राम हा शब्द आपल्या भारतामध्ये सर्वत्रच खेड्यापाड्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे आणि मोठ्या सन्मानाने आपण एकमेकांना जेव्हा भेटतो तेव्हा प्रेम आणि आदर व्यक्त करण्याकरता राम राम हा शब्द वापरतो. महात्मा गांधीजी यांच्यावर जेव्हा गोळ्या झाडल्या गेल्या नाथुराम गोडसेच्या द्वारे तेव्हा त्यांच्याही तोंडी हे राम हा शब्द आला होता. म्हणजे रामाकडून आपल्या अपेक्षा आहे की एकतर त्यांनी आपलं रक्षण करावं आणि तो रक्षण करतो असा विश्वास, अशी श्रद्धा आपल्याला म्हणून राम रक्षा स्तोत्र हे म्हणण्यात येतं. आणि उत्तर भारतामध्ये विशेषतः बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक लोकांच्या नावापुढे राम हा शब्द येतो. अगदी कांशीराम हाही शब्द आपण ऐकला असेल, जगजीवन राम हा शब्द ऐकला असेल. खूप ठिकाणी राम हा शब्द येतो. तेव्हा राम हा लोकप्रिय आहे, त्यासोबत त्याच्याबद्दलची श्रद्धा आहे, धारणा आहेत आणि विशेषतः आदराची भावना आहे. या सगळ्या भावनांना जो धक्का दिला गेल्या 20-25 वर्षांमध्ये, 30 वर्षांमध्ये, तो भारतीय जनता पार्टीने. आणि त्यांनी श्रीराम हा शब्द किंवा जय श्रीराम हा शब्द आपल्या प्रतिपक्षाला घाबरवण्याकरता, की जे त्यांना स्पर्धक समजतात तशा लोकांना घाबरवण्याकरता तो वापरण्यात आला. अगदी काल परवाची गोष्ट आहे. नेहा बोरा ही विद्यार्थी नेत्री जेव्हा आंदोलन करत होती, निदर्शन करत होती एकंदर या व्यवस्थेच्या विरोधात, तेव्हा तिच्यावर ज्यांनी काळी शाई फेकली त्यांनी जय श्रीराम ही घोषणा दिली. म्हणजे ज्या रामनामाचा जप लोक करतात, जय जय राम कृष्ण हरी असे आपण म्हणतो, त्यातही राम आहेच आणि अनेकांची नावं आहेत. आणि राम मंदिर आंदोलन हे सगळं जे चाललं गेल्या काही वर्षांमध्ये, त्या वर्षांमध्ये राम ह्या शब्दाचा अर्थ, त्याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपला बदलला आणि रामाबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला, अशी अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा राम मंदिराची चोरी उघडकीस आली तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जंतर मंतरवर सुरू होतं आणि त्या आंदोलनाचा जो उद्देश होता तो विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायांच्या त्याचा पाढा वाचण्याकरता आणि विशेषतः बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा हाही त्यात एक मुद्दा होता. सोबत मग हाही मुद्दा आला. जेव्हा हा मुद्दा आला, संसदेत आला किंवा रस्त्यावर सुद्धा आला, संसदेबाहेर सुद्धा चर्चा झाली, तेव्हा जे राम समर्थक आहेत स्वतःला मानतात आणि त्या रामाच्या नावाने त्यांनी निवडणुका जिंकल्या आणि गेल्या 14 वर्षापासून ते सतत रामनामाचा जप करत आहेत, पण रामाला बदनाम करीत आहेत, त्याच लोकांनी रामाच्या मंदिरात चोरी केली आणि ह्या चोरीची जी चर्चा जगभर झाली, त्यामुळे प्रतिपक्षाला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही आतापर्यंत रामाला मानतच नव्हतात किंवा तुमचा रामाचा काय संबंध आहे, तुम्ही देणग्या दिल्या आहे काय, तुम्हाला बोलायचा काय अधिकार आहे. आणि जे राम भक्त आहे त्यांनी पैसे दिले आहेत आणि चोरी करणारे राम भक्तच आहेत, तर तुम्हाला आक्षेप घेण्याचं कारण काय. अतिशय बेशरमपणे हे प्रश्न विचारले गेले आणि त्याची चर्चा झाली. त्याचा परिणाम हा झाला की भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती व्यवस्था सांभाळण्याची, अमित शहा, ते संसदेत येऊ शकले नाही. संसद भवनाच्या परिसरात त्यांची कार्यालय आहे, त्या कार्यालयात त्यांनी बैठकी घेतल्या, पण संसदेत आपल्या विरोधकांना उत्तर देण्याची जी तयारी लागते ती त्यांच्याकडे नाही, कारण चोरी करण्यात त्यांचा सहभाग होता.
जेव्हा राम मंदिर बांधण्याची संकल्पना निघाली तेव्हा सुद्धा घरोघरी RSSच्या लोकांनी विटा गोळा केल्या, पैसे गोळा केले आणि तो पैसा कुठे वापरला गेला त्याचा हिशेब अजून दिला गेला नाही. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अयोध्येला राम मंदिर झालं पाहिजे आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, तेव्हा सरकारने पुढाकार घेताना त्या ठिकाणची जी जागा विकत घेतली गेली त्यात प्रचंड घोटाळे झाले आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला. अगदी 2 करोड रुपयाची जागा 18-18.5 कोटी रुपयात खरेदी केली 15 मिनिटाच्या अंतराने. खूप मोठा हिशोब आहे, सगळा सांगायची गरज नाही, कारण आता प्रसार माध्यमांनी त्यावर खूप चर्चा केलेली आहे. म्हणजे हा भ्रष्टाचार जमीन खरेदी करण्यापासूनच झाला आणि त्या सर्व प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते होते, कारण तिथला नगराध्यक्ष जो आहे, महापौर आहे, तो सुद्धा त्या प्रक्रियेत सहभागी होता. आणि ज्या चंपतरायची नेमणूक त्या राम मंदिराच्या देखभालीसाठी करण्यात आली, तो सुद्धा RSSचा खंदा समर्थक आहे आणि कार्यकर्ता आहे आणि स्वयंसेवक आहे. आणि त्यांनी नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलाय. म्हणजे विष्णूच्या ठिकाणी नरेंद्र मोदीला बसवणं, म्हणजे रामाच्या ऐवजी नरेंद्र मोदीला बसवणं हे काम ज्या माणसाने केलं तो त्या चोरीत सहभागी आहे आणि अजून त्याला अटक झालेली नाही. त्याच्यावर FIR दाखल झाला नाही. रुपेंद्र मिश्रा किंवा गोपाल राय हे तिघही जे महत्वाचे नेते आहेत RSSचे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याउलट त्या लोकांनी प्रायश्चित्त घेण्याच्या ऐवजी तिथे काही वेगळं उपासना अनुष्ठान वगैरे वगैरे केलं. म्हणजे तुम्ही किती पाप करा, अनुष्ठान केलं तर तुमची पाप धुतली जातील, अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला. परिणामी देशभर अतिशय विरोधात वातावरण तयार झालं आणि त्या असंतोषाचा परिणाम होऊन ज्या अनेक गोष्टी घडल्या त्यात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा सुद्धा दिला गेला. त्याचं कारण नीट पेपर लीक हे जरी असलं तरी मुळात ज्या चोऱ्या झाल्या त्यात RSSचे लोक सहभागी होते. 2022 मध्ये जेव्हा पहिल्यांदा अशा तऱ्हे अर्धवट अवस्थेतल्या राम मंदिराचं उद्घाटन केलं, मोदींनी केलं आणि जिन्होंने राम को लाए है उनको हम लाएंगे अशा प्रकारची घोषणा केली, 2024च्या निवडणुका जिंकल्या गेल्या, तेव्हा सगळ्यात नाराज जो पक्ष होता तो RSSचा होता, कारण त्यांना त्या ठिकाणी महत्व दिलं गेलं नाही. म्हणून 2024 मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा राम मंदिराचं उद्घाटन झालं तेव्हा मोहन भागवतांना बोलवलं गेलं. म्हणजे हा सन्मान दिला गेला तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना दिला गेला नाही किंवा कोणत्याही शीर्षस्थ नेत्यांना दिला गेला नाही. RSSला यासाठी दिला गेला की ते नाराज झाले होते आणि त्यांनी 24च्या निवडणुकीमध्ये जे काही वाताहत केली होती भाजपची, त्या मागचा हात त्यांचा होता असा एक समज झाला. तो गैरसमजच आहे, कारण एकट्या RSS वाल्यांनी कोण निवडून येऊ शकत नाही किंवा ते कुणाला हरवू शकत नाही. ते धावपळ करू शकतात, मदत करू शकतात, हमाली करू शकतात, त्यासाठी त्यांचा जन्म झालाय. त्यांच्याकडे एकही विद्वान नाही जागतिक स्तरावरचा, त्यांच्याकडे एकही राष्ट्रीय नेता नाही जो आदर्श म्हणून प्रस्तुत करता यावा, एकही ऐतिहासिक क्षेत्रातला विद्वान जो नाही जागतिक स्तरावर ज्याला मान्यता आहे. निवळ उचलेगिरी करायची, लोकांचे आमदार खासदार फोडायचे आणि सत्ता कशी ताब्यात ठेवता येईल याचा प्रयत्न करायचा. या सगळ्या घडामोडी लोकांनी पाहिल्या आणि परिणामी जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार भाजपने केला हा आरोप केला गेला. सुरुवातीला 7 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची गोष्ट होती, मग 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं लोकांना कळलं. त्या गदारोळातच रामदेव बाबा जो भाजपचा कट्टर समर्थक आहे तो म्हणाला 1,00,000 कोटीचा हा भ्रष्टाचार आहे. म्हणजे त्यांच्याच माणसांनी हा आकडा जाहीर केला. तेव्हा लोकांना कळलं की या भ्रष्टाचारात पूर्णतः RSS आणि भाजप सहभागी आहे. त्यामुळे तिथे देणगी देणाऱ्यांची संख्याही घटली, जाणाऱ्यांची संख्या घटली आणि जे लोक 100 रुपयाची नोट देत होते, साधारण माणूस, गरीब माणूस सुद्धा, तो 10 रुपये द्यायला लागला आणि 10 रुपये मोजायला त्रास होतो म्हणून तिथे 21 लोकांनी राजीनामे दिले मोजणाऱ्यांनी. आता सरकार सारवासारव करते आहे, कारण निवडणुका, उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याचा परिणाम, त्यावर या सगळ्या घटनांचा परिणाम होऊ शकतो. कॉक्रोच जनता पार्टीने केलेले आंदोलन, त्याला मिळालेलं देशभर यश, प्रतिसाद आणि जगभर झालेली जी काही बदनामी आहे भाजपची, ते सावरण्याकरता आता सरकारने ज्या काही चौकशा केल्या, FIR अजून दाखल झालेला नाही, ज्यांना अटक झाली ते लोक राम मंदिर त्या व्यवस्थापनातलेच लोक होते आणि ते पैसे मोडणाऱ्यांपैकी होते. त्या लोकांना FIR न दाखल करता अटक कशी झाली
कायदेशीर मुद्दा सुद्धा समोर आला आहे. म्हणजे याचा अर्थ अटक करणं सुद्धा हे बेकायदेशीर होतं आणि विशेषतः ते नाटक होतं. त्या सर्वांना आता सोडलं जाऊ शकतं. या वातावरणात, या पार्श्वभूमीवर सरकार आता वेगळ्या पद्धतीने मांडणी करते आहे, की जे काही दागिने लोकांनी दिलेले आहेत रामाच्या त्या मूर्तीसाठी, जो काही पैसा दिलेला आहे त्याच्या पावत्या फाडल्या गेल्या आहे, त्याचा ऑडिट झालाय आणि तो सगळा पैसा सुरक्षित आहे असं ते सांगायला लागले. आणि घोटाळा कोणी केला तर पैसे मिळणाऱ्यांनी. तरी कसा केला, काय केला, याचे फुटेज उपलब्ध आहे सीसीटीव्हीचे. फक्त ते 45 दिवसांचे आहेत. त्याच्या आधी सुद्धा हा भ्रष्टाचार झाला असेल, हा गोपाळ रायला माहित नव्हता काय, नृपेंद्र मिश्राला माहित नव्हता काय, किंवा चंपत राय जो आहे तिथला मुख्य ट्रस्टी महासचिव, त्याला हे माहित नव्हतं काय. याचा अर्थ त्यांच्या देखरेखीखालीच हा भ्रष्टाचार झालाय. त्यातून 154 कोटी रुपयामध्ये भाजपचं प्रचंड कार्यालय, 17 मजली कार्यालय दिल्लीत बांधलं गेलं. आणि आमदार खासदारांच्या ज्या काही खरेदी विक्रीचा प्रकार झाला त्यात सुद्धा हा पैसा वापरला गेला असावा. निवडणुकांमध्ये जो पैसा लागतो त्यासाठी सुद्धा राम मंदिरचा हा पैसा वापरला गेला असावा. राम मंदिर हे आस्थेचं केंद्र आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून त्यासाठी आंदोलन लोक करत होते. पण गंमत अशी की राम मंदिर व्हावं यासाठी जो ठराव संसदेत मांडला तो भारतीय जनता पार्टीने कधीच मांडला नाही. जरी त्यांनी श्रेय घेतलं असलं या सगळ्या आंदोलनाचं, तर काँग्रेसनी मांडला होता. आणि राजीव गांधी प्रधानमंत्री असताना पहिल्यांदा राम मंदिराचे दरवाजे उघडले गेले. अशा तऱ्हेने काँग्रेसचा सहभाग यात आहे, पण काँग्रेसला ते श्रेय घेता आलं नाही. कारण काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व अजूनही संभ्रमात आहे आणि ते रामाबद्दलची भूमिका सांगू शकले नाही कोर्टामध्ये, कारण हा आक्षेप त्यांच्यावर आहे. राम हे ऐतिहासिक पात्र आहे काय, हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दिलेलं उत्तर जे आहे ते सरकारने दिलेलं उत्तर मानलं गेलं आणि ते वास्तव आहे की राम नावाचं कोणते ऐतिहासिक पात्र नव्हतं, ते मिथकीय पात्र आहे. आता समजा हाच प्रश्न आताच्या सरकारला विचारला गेला न्यायालयामध्ये, तर हे काय उत्तर देतील? राम हे ऐतिहासिक पात्र होतं हे सिद्ध होऊ शकत नाही, पण ते श्रद्धेचं केंद्र आहे. विशेषतः रामाबद्दल प्रचंड श्रद्धा पूर्ण भारतात आहे. भारताबाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये, मलेशियासारखा देश असो जो मुस्लिम बहुल आहे, इंडोनेशिया असो, त्याही देशामध्ये रामाच्या मूर्ती आहेत आणि राम नाव धारण करणारे राज्यकर्ते सुद्धा आहेत. अगदी मॉरिशसमध्ये सुद्धा जो एक मध्ये शिवसागर राम गुलाम नावाचा प्रधानमंत्री होता. अनेक तिथे नेते होऊन गेले, त्यांच्या नाव पण राम आहे. म्हणजे नाव हा राम केवळ हिंदूंपुरतं किंवा राम हे नाव केवळ भारतापुरतं सीमित आता राहिले नाही, तर भारताबाहेर सुद्धा रामकथा सांगितली जाते. त्यावर अनेक कलाकृती निर्माण होतात आणि विशेषतः भारतातून तिथे गेलेल्या लोकांना ते दाखवलं जातं. म्हणजे रामाबद्दल कोणाला काही आक्षेप नाही आहे, पण रामाच्या नावाने व्यवसाय करणारे, रामाच्या नावाने निवडणुका लढणारे, रामाच्या मंदिरातली चोरी करणारे लोक जेव्हा प्रतिष्ठित होतात तेव्हा लोकांच्या श्रद्धांना धक्का बसतो. आता हे राम मंदिरापुरतं सीमित राहिलं नाही. केदारनाथ मंदिरातलं 350 किलो सोनं चोरलं गेलं, त्याचा पत्ता अजून लागलेला नाही. बद्रीनाथ मंदिरात सुद्धा हाच प्रकार झाला. उज्जैनच्या महाकाल मंदिरात सुद्धा हा प्रकार झाला. अगदी मथुरा आणि काशीच्याही मंदिरात हा प्रकार झाला. जेवढी मंदिरं भाजपच्या ताब्यात आहेत, बहुतेक मंदिरं भाजपच्या ताब्यात आहेत. आणि जेव्हा भाजपचं सरकार नव्हतं तेव्हा सुद्धा RSSचे लोक त्या ठिकाणी व्यवस्थापन करत होते. याचा अर्थ ह्या चोऱ्या वर्षानुवर्षे होत गेल्या. त्यातून RSS सारखी एक बेकायदेशीर संघटना अस्तित्वात आली आणि ती मोठी झाली, फोफावली. आणि आज जे फुशारकी मारतात की आम्ही हिंदूंचे समर्थक आहोत, हिंदूंचे खऱ्या अर्थाने ठेकेदार आहोत, हिंदुत्वाचे ठेकेदार आहोत, त्या लोकांनी असा भ्रष्टाचार वर्षानुवर्षे केलेला आहे. ही पहिली वेळ नाही आहे. फक्त आता हा भ्रष्टाचार उघडकीस आला तरी सरकार मात्र बेशरमपणे या प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही हे सांगत आहे. आता अलीकडे सिद्धिविनायक मंदिर जे आहे मुंबईचं प्रभादेवी मधलं, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा आक्षेप जेव्हा राज ठाकरेंनी केला, तेव्हा आज आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली. म्हणजे आता आपण कुठे कुठे शोधायचं? जेवढी मंदिरं भाजपच्या ताब्यात आहेत, सरकारच्या ताब्यात आहेत, त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा भ्रष्टाचार झालाय. आता हे 2.5 वर्षापासून आहे किंवा आणखी 4 वर्षापासून आहे असा एक हिशेब किंवा त्यातून सुटण्याचा प्रयत्न हे राजकारणी लोक करतायत. पण यातून जनता मात्र सावध झाली आहे
आणि त्यांना हे कळलंय की आपला पैसा अशा तऱ्हेने राजकीय करण्याकरता वापरला जातो. मंदिर वही बनाएगी अशा प्रकारची घोषणा करणाऱ्या भाजपना त्या ठिकाणी मंदिर बांधता आलं आणि हे एक वास्तव आहे. म्हणजे अयोध्येची बाबरी मशीद जी आहे, तो ढाचा जो आहे तो पाडला गेला, त्या ठिकाणी हे राम मंदिर उभं नाहीये. कारण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात ती जमीन आहे, ती जागा आहे. पुरातत्व विभाग त्याची देखभाल करते आहे. त्या ठिकाणी उत्खनन झालंय आणि तिथे अनेक प्रकारचे अवशेष सापडले आहेत. त्या अवशेषाचा आणि रामाचा काही संबंध नसताना सुद्धा ते राम मंदिर होतं अशा प्रकारचा अट्टहास करण्यात आला आणि त्यातून मोठं राजकारण शिजवलं गेलं आणि त्याचा परिणाम आपण पाहतो आहोत. म्हणजे रामाबद्दल लोकांना असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दल असलेली श्रद्धा, या ज्या धारणा रामाबद्दलच्या आहे, रामायण हा अतिशय लोकप्रिय ग्रंथ आहे आणि तो जगभरच आहे, असं नाही की भारतातच आहे. फादर कामिल बुल्के या व्यक्तीने रामकथा नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने, अलाहाबाद विद्यापीठाने, तिथलं जे अलाहाबाद युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी त्याला डिलीट पदवी दिली. म्हणजे बाहेरच्या व्यक्तीने रामाबद्दलचं संशोधन केलं आणि त्याला आपण सन्मानित केलंय. त्यामुळे रामाबद्दल कोणाला काही शंका नाही आणि रामराम म्हणणारे लोक सहजपणे एकमेकाला भेटताना रामाबद्दलचा आदरही व्यक्त करत असतात, एकमेकाबद्दलचंही प्रेम व्यक्त करत असतात. ही सुद्धा परंपरा अजून संपलेली नाही. पण आज ज्या घटना घडल्या आहेत, त्या घटनेतून अनेक गोष्टी उघडकीस आल्या की मंदिराच्या नावानी वर्षानुवर्षे सर्वसामान्य हिंदूंचं शोषण होत आलेलं आहे. देवालय ही शोषणाची केंद्र आहेत. अनेक प्रकारचं शोषण त्या ठिकाणी होतं. आर्थिक तर होतच, लैंगिक शोषण सुद्धा होतं. सत्ताधारी लोक आणि मंदिरातले पुजारी यांच्यात झालेली युद्ध, यांच्यात झालेली संघर्ष दक्षिण भारतातल्या अनेक मंदिरांच्या इतिहासात सापडतात. उत्तर भारतात तर त्याबद्दल काय घोळ घातलाय हा सुद्धा एक इतिहास लोकांना माहित आहे. म्हणजे मंदिराच्या नावाने लोकांना फसवायचं, लोकांच्या धारणांचा, लोकांच्या श्रद्धांचा गैरफायदा घ्यायचा आणि आपली पोळी शेकायची, राजकीय पोळी शेकायची, राजकारण करायचं, सत्ता काबीज करायची आणि पुन्हा फसवणूक मात्र कायम ठेवायची. त्यानंतर आपण लोकांना काय दिलं? म्हणजे वर्षानुवर्षे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. युवकांना शिक्षण घेऊनही आज रोजगार उपलब्ध नाही. अनेक उद्योगांना प्रेरणा देणार किंवा प्रोत्साहन देणारं सरकार आज अस्तित्वात नाहीये. नुसतं घोषणा करतात आणि ते हवेत विरतात. अशा या पार्श्वभूमीवर अशा या किंवा स्त्रियांचं जे संरक्षण आहे, त्यांचा सन्मान आहे, अगदी लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहेत, त्यासाठी कठोर कायदे हवेत, त्या कायद्याची अंमलबजावणी व्हायला हवी, याकडे शासनकर्त्यांचं दुर्लक्ष आहे. आणि केवळ अशा प्रकारचे प्रश्न कोणी निर्माण केले तर रामाचं नाव घ्यायचं किंवा हिंदुत्वाचा पुरस्कार करायचा आणि शंख करायचा, या पलीकडे यांना काही सुचना नाही. लोककल्याणासाठी राज्य असतं, ते लोककल्याण मात्र हे विसरून गेले. आज राज्यकर्त्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. जनसामान्यांमध्ये निर्माण झालेलं जे प्रबोधन आहे किंवा जागरूकता आहे, त्यामुळे आता सत्तारूढ लोकांना बाहेर उघड्याने फिरण्याची तयारी नाही आहे, त्यांच्यात ती धमक नाही आहे. म्हणून राज्यकर्त्यांनी आपल्या मंत्र्यांना तर सुरक्षा व्यवस्था दिलीच आहे, पण सत्ताधारी पक्षात समर्थन करणाऱ्या आमदारांना सुद्धा सुरक्षा व्यवस्था दिली आहे. म्हणजे त्यांना भीती आहे की या सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या आमदारांवर सुद्धा हल्ला होऊ शकतो, की लोक त्यांना कोंडीत पकडू शकतात, प्रश्न विचारू शकतात. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचं नाही हे मात्र ठरवून टाकलंय. परवा जैनजीशी चर्चा म्हणून मोहन भागवतांनी जो काही संवाद साधला, तो अतिशय म्हणजे नैराश्यजनक होता. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रश्नाचं नीट उत्तर त्यांनी दिलं नाही आणि जेव्हा त्यांच्यावर ते उलटण्याची पाळी आली तेव्हा अनेक प्रश्नांना त्यांनी बगल दिली, गुळमुळीत उत्तर दिली आणि फसवणूक करण्याचा एक आदर्श प्रकार किंवा फसवणूक करण्याचा एक मॉडेल म्हणून हा संवाद आपल्याकडे आता पाहता येईल. त्याच्याकडे असे संवाद ते किती करते? त्यांनी म्हटलं आम्ही 1000 ठिकाणी करू की 100 ठिकाणी करू. एकच संवाद केला, त्यात ते फसले, कारण त्यांच्याकडे उत्तर नाही, कारण त्यांच्याकडे अभ्यास करणारा वर्ग नाही, त्यांच्याकडे प्रामाणिकपणा नाही, त्यांच्याकडे ढोंगबाजी आहे आणि या ढोंगबाजीला उघडकीस आणण्याचं काम सातत्याने नवीन पिढी करते आहे. या नवीन पिढी पाहताना त्यांच्या लक्षात आलं की आता आपण मात्र जुन्या पद्धतीने वागून चालणार नाही. आता आपली धोरणं बदलावं लागतील आणि आपल्याला आता स्वतःला शिकावं लागेल. काही नम्रता घेण्याची गरज आहे. म्हणून ते काही राज्यकर्त्यांना एक गर्भित धमकी देत आहेत की तुम्ही जर नम्रता धारण केली नाही किंवा तुम्ही जर यांचं ऐकून घेतलं नाही तर आता सत्तेवर तुम्हाला राहता येणार. सगळ्यात जास्त भीती त्यांना सत्तेची आहे. त्यांना देशाची भीती नाही, त्यांना धर्माची भीती नाही, त्यांना हिंदुत्वाची सुद्धा भीती नाही आहे.
कोणत्याही प्रकारच्या कल्याणकारी योजना त्यांना राबवता येत नाही. अनेक प्रश्न आज उपस्थित राहिले आहे. निवडणूक आयोगाने ज्या तऱ्हेने अरेरावी केली, हडेलहप्पी केली, त्या निवडणूक आयोगावर सुद्धा आता प्रश्न निर्माण झाले आहेत. इथेनॉलच्या वापरासाठी ज्या तऱ्हेने राज्यकर्त्यांनी त्यात स्वतः सहभाग घेतला, सगळ्याच पक्षाचे आहेत, निवड भाजपचे आहे असं नाही, काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक सुद्धा त्यात सहभागी आहे. साखर कारखाने ज्यांचे आहेत, त्या साखर कारखान्यातून जे इथेनॉल तयार जात होतं ते 20 ते 25% इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकायचं, अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला. आणि त्यातून मग जे इंजिन खराब होते आहे किंवा जे गाड्या खराब होत आहेत त्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. आणि उलट त्याचं समर्थन करताना सांगितलं जातं की समजा हे नाही केलं आपण तर पेट्रोलची किंमत वाढू शकते. तुम्ही सांगा ना किती वाढते ती. अगदी 150 ते ₹150 लिटर हे पेट्रोलची किंमत आज होऊ शकते अशी भीती ते घालतात. आणि ती होऊ नये म्हणून 20% इथेनॉल टाकायचं. आता हे इथेनॉल जे होतं ते 25% भारतात निर्माण होतं आणि ते वापरलं जातं. 75% इथेनॉल आपल्याला अमेरिका पुरवते. पण ट्रम्पच्या पुढे लाचार झालेले आपले राज्यकर्ते आज ते इथेनॉल खरेदी करतायत त्यांना खुश करण्याकरता. आणि त्याला पर्याय नाही, त्यांना खुश केल्याशिवाय पर्याय नाही, कारण हे लाचारच आहे. त्यांच्यात कोणत्याही प्रकारची हिंमत नाही त्यांना उत्तर देण्याची. आज 100% टॅरिफ जाहीर करायचं भारताला, कारण ते पेट्रोल बाहेरून आणतात, डिझेल बाहेरून आणतात. अशा प्रकारचा निर्णय अमेरिकन सिनेटने घेतलाय. म्हणजे ट्रम्पचा तो विजयच म्हणावा लागेल. तर त्या विजयामागे सुद्धा आपल्या राज्यकर्त्यांची लाचारी कारणीभूत आहे. कारण यांनी अजूनही राजकारण हे गांभीर्याने घेतलं नाही. फार सहजपणे ते वागतात. जेव्हा इथे कॉक्रोच जनता पार्टीचे जे युवक आहे आंदोलन करत होते, अनेक प्रकारची आंदोलनं भारतात चालू होती, ते आपले प्रधानमंत्री बाहेर मात्र मजा मारत होते. त्यांना थोडीशीही लाज वाटली नाही की याचा परिणाम भारताच्या राजकारणावर होऊ शकतो, आजच्या युवकांवर होऊ शकतो, ती निराशेच्या गर्तेत जाऊ शकते. कारण यांची पोटं भरलेली आहे आणि यांच्या मालकाची लाचारी करण्यात हे धन्यता मानत आहेत. अशा राज्यकर्त्याकडून आता कोणत्याही प्रकारची अपेक्षा करता येत नाही. विरोधी पक्ष सुद्धा तेवढा सक्षम नाहीये. याचा फायदा त्यांना आता होणार आहे. पण त्यांनी जे सर्वे घोषित केले आहेत त्यानुसार अजून 10 वर्ष तरी ते सत्तेवर राहणार आहेत. त्यांना कशाची भीती नाही. आणि लोक आंदोलन म्हणा की युवकांची आंदोलनं ही दडपून टाकता येतात हे सुद्धा त्यांनी पाहिलं. 2 महिने चालणारं हे आंदोलन किंवा साधारणतः 1.5 महिना सव्वा महिना जे आंदोलन चाललं त्यात सोनम वांगचुकचं जे उपोषण आहे तेही आपण फार महत्वाचं मानलं पाहिजे. कारण त्यांनी महात्मा गांधींच्या विचारावर आधारित ते आंदोलन केलं. एकंदरच आजची युवा पिढी महात्मा गांधींना मानते हे सिद्ध झालंय. शांततापूर्वक अशा तऱ्हेचं आंदोलन चालू असताना ते दडपण्याकरता पॅलेट गनचा वापर करणे किंवा वॉटर कॅनचा वापर करणे, लाठी हल्ले, त्या लाठीला खेळ टोकणे आणि त्या खेळाने हल्ला करणे, इजा करणे, अशा प्रकारे ज्या तऱ्हेची दडपशाही पोलिसांनी केली त्यामागे सुद्धा गृहमंत्र्याचाच आदेश कारणीभूत आहे. गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधिकारी असा निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे चिरडून टाकायचं, लोकांना संपवून टाकायचं, जमलं तर मारून टाकायचं. अनेक लोकांचे जीव या लोकांनी घेतले आणि ज्या लोकांनी अशा तऱ्हेने लोकांचे जीव घेतले किंवा मुलींवर बलात्कार केले ते आज संसदेमध्ये सत्तेवर आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्याबद्दल सांगितलं जातं की अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्या नावाने आहे, पण त्यांना त्या ठिकाणी सर्वोच्च पदी बसवण्यात आलं मुख्यमंत्रीपदी. किंवा ज्या ब्रिजभूषण सिंगचा वर आरोप होता, ज्या खेळाडूंवर त्यांनी अत्याचार केले त्याला निर्दोष सोडण्यासाठी सरकारने किती ताकद लावली असेल. मग न्याय व्यवस्था सुद्धा भ्रष्ट झालेली आहेत, ती विकली गेलेली आहेत. आणि संसदेत तर आता ते यायला तयार नाही, त्यांना तोड दाखवायला जागा नाही, ते युक्तिवाद करू शकत नाही कायदेशीर. आणि विशेषतः परिसीमन बिलासाठी जो आटापिटा सुरू होता की उद्धव ठाकरेचे खासदार फोडायचे, शरद पवारांचे खासदार फोडायचे, एकनाथ शिंदेचे खासदार तर आहेतच त्यांच्यासोबत, तो प्रश्नच नाही, तृणमूल काँग्रेसचे खासदार फोडायचे, हा सगळा आटापिटा त्यांनी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे लोक सुद्धा फार काळ आपल्यासोबत राहणार नाही. त्यामुळे परिसीमन बिल आता संसदेत आणायचं की नाही यावर आता सरकार विचार करते आहे. सरकार म्हणजे अमित शहा, कारण सरकार चालवणारा एकच व्यक्ती आहे भारतात, ते म्हणजे अमित शहा आहेत. कारण नरेंद्र मोदी तर राहतच नाही, म्हणजे देशातच राहत नाही. कधी कधी देशात प्रवासाला येतात, ते पर्यटनासाठी येतात, तिकडे आणि गप्पा गोष्टी करतात, आपल्या गोष्टी सांगतात, आपली डिग्री कशी आपण घेतली, आपण शिक्षण कसं घेतलं नाही हे त्यांनी आधी सांगून टाकलं.
शिक्षण न घेता डिग्री कशी मिळाली याचं उत्तर ते अजून देऊ शकले नाहीत. आणि अनेक प्रकारचे पुरस्कार घेण्याकरता ते परदेशात फिरतात. त्या पुरस्काराची रक्कम जी सांगितली गेली 1600 कोटी रुपये देऊन एका लहानशा देशाकडून त्यांनी पुरस्कार घेतला. म्हणजे पैसे द्यायचे. आता हा पैसा कोण देईल? हा पैसा त्याचे मालक जे आहे अदानी आणि अडाणी हेच देतील ना. मोदीकडे पैसे कुठे आहेत? त्यांना काही एवढा पगार नाहीये. तेव्हा ते फक्त त्यांच्या मालकाचं जे आदेश आहे त्याचं पालन करतात. तेव्हा हा पैसा त्यांनी खर्च केला आणि इकडे त्यांचे जे समर्थक आहेत हे मात्र सांगतात किंवा मोदींना जगभर मान्यता आहे, त्यांना विश्वगुरू म्हणून लोकांनी मानलेलं आहे, त्यांना अनेक पुरस्कार मिळालाय. हे पुरस्कार विकत घेतले आहे हेही सिद्ध झालेलं आहे. दुसरी गोष्ट ज्या लहान लहान देशात मोदी जेव्हा जेव्हा गेले तेव्हा तेव्हा अदानीसाठी किंवा अंबानीसाठी औद्योगिक करार झाले आहेत. दोनच उद्योजकांसाठी करार होत आहेत. इतर कोणत्याही उद्योजकांना या ठिकाणी काही स्थान नाहीये. म्हणजे सत्तेवर ज्यांनी बसवलं त्यांची लाचारी करायची, त्यांच्यापुढे जी हुजुरी करायची, अशा प्रकारचा एक राज्यकर्ता आपण आज पाहतोय. भारताच्या इतिहासात अशा प्रकारचा राज्यकर्ता होऊन गेला नाही. अगदी विनोदी त्यांचं बोलणं असतं, त्यांचं वागणं असतं आणि कुठेच त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात गांभीर्य नसतं. पण भारतासारखा एक खंडप्राय देश ज्याची जगभर चर्चा होते, कीर्ती आहे, एक प्रचंड वैभव आहे, भारताचा इतिहास आहे, संस्कृती आपली संस्कृती जगभर पसरली आहे, अशा देशाची नाचक्की करण्याचं काम सध्याचे आपले प्रधानमंत्री तर करतायतच, पण सोबत अमित शहा सुद्धा करतायत. त्यांना काही कशाचीच भीती नाही. म्हणजे राम मंदिराच्या चोरीबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे होती, त्यांनी माफी मागितली नाही. किंवा जो काही हल्ला काँग्रेस जनता पार्टी किंवा युवकांवर झाला पोलिसांच्या कर्मी, त्यासाठी निवेदन द्यायला पाहिजे, ते सुद्धा दिलं नाही. उलट ते परिसीमन बिल आणण्याचा प्रयत्न यासाठी करतायत. आणि या परिसीमन बिलांनी उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात, उत्तर प्रदेशामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात खासदार निर्माण होणार आहे. आणि उत्तर प्रदेशात जर खासदार जास्त प्रमाणात आपण निवडून आणले, इतर राज्यात आपल्याला खासदारची गरज पडणार नाही, इतर पक्षाचे खासदार फोडायची गरज पडणार नाही. ही जी तांत्रिक सोय त्यांनी करून ठेवली आहे, त्यासाठी परिसीमन बिल आणायचं आहे. आणि ज्या परिसीमन बिलासोबत त्यांनी महिला आरक्षण बिल जोडलाय, हे 2023 मध्ये मंजूर झालेलं आहे, त्यालाही आता 3 वर्ष झाली आहेत. 3 वर्षात त्या बिलाचं जी अंमलबजावणी जी आहे ती यांना करता आली नाही. उलट ते याच्याशी जोडून अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारची अफवा पसरवत आहेत की काँग्रेसनी किंवा विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध केलाय. काँग्रेसनी जाहीर केलं, विरोधी पक्षाच्या लोकांनी जाहीर केलं, अखिलेश यादव वगैरे सगळ्यांनीच, की हे महिला आरक्षण बिल ऑलरेडी आधीच मंजूर झालाय, ते अंमलात आणा, आम्ही पूर्णपणे पाठिंबा तुम्हाला देऊ. पण त्याबद्दल सुद्धा चर्चा करायला तयार नाही. अतिशय खोटारडेपणाने, अतिशय म्हणजे ज्याला म्हणू वाईट वाईट जे असेल त्याचे सगळे शब्द मी काही वापरत नाही. कारण आता काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनात युवा पिढीने जे शब्द वापरले त्या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न आता सुरू आहे आपल्या भाजपकडून. आणि चंद्रकांत पाटील शिक्षण मंत्री आहे. इतक्या मोठ्या पदावर गेलेला माणूस म्हणतो की जे दगड पोलिसांना मारले गेले त्या दगडावर हाताचे ठसे त्यांचे पडतील आणि ते आधारला लिंक केले जातील आणि मग त्यांना पकडलं जाईल. म्हणजे तुम्ही एकीकडे या आंदोलनकर्त्यांना माफ केल्याच्या घोषणा करतात, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची घोषणा करतात. एक मंत्री म्हणतो जो उच्च शिक्षण मंत्री आहे की त्यांना पकडलं जाईल. म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचंय, काय म्हणायचंय? आणि हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आता महाराष्ट्र आपल्या दिल्लीपुरतं सीमित राहिलं नाही, ते महाराष्ट्रात झालं, आपण पाहिलं, बिहारमध्ये झालं, झारखंडमध्ये झालं आणि भारताच्या इतर राज्यामध्ये सुद्धा ते आंदोलन झालं. याचा अर्थ लोक पेटून उठले आहे, लोक रस्त्यावरही यावया लागले. दूर नाही फैसला यार हो, हे सूर्यविटांची ओळ पुन्हा मला आठवते यासाठी. कारण जेव्हा लोक रस्त्यावर येतात तेव्हा मात्र निर्णय होतो आणि तो निर्णय आपल्याकडे लोकशाही पद्धतीने होतो. आपण काही हिंसेचं समर्थन करत नाही आणि जे काँग्रेस जनता पार्टीचे लोक आहेत त्यांनी सुद्धा हिंसेचं समर्थन केलं नाही. त्यांच्यावर हिंसा झाली, त्यांच्यावर अत्याचार झाले, पण तरी त्यांनी स्वतः मात्र काही हात उगारला नाही कोणावर. आणि पोलिसांनी जे अत्याचार केले त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. आणि पोलिसांसोबत जे गणवेशात नसलेले, ते कोणत्या राजकीय पक्षाचे होते की RSSचे होते, त्या लोकांनी लाठी हल्ला केला किंवा मारलं, दगड मारले, तर हा अधिकार त्यांना दिला कोणी, याचाही अभ्यास व्हायला पाहिजे. खरं म्हणजे या सगळ्या प्रकारावर चर्चा व्हायला पाहिजे. पण ती चर्चा करायला गव्हर्नमेंट तयार नाही, सरकार तयार नाही, प्रशासन तयार नाही, शासनही तयार नाही. आणि राम मंदिराच्या ह्या सगळ्या चोरीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली, रामाबद्दलही काही प्रेम नाही, काही श्रद्धा तर श्रद्धा असती तर राम मंदिरात चोरी झाली नसती.
आणि चोरी झाल्यावर सुद्धा त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न जो होतो आहे तो सुद्धा झाला नसता, कारण त्यात त्यांचे लोक पकडले गेले आहेत, त्याचा हात त्यात आहे सिद्ध झालाय. त्या लोकांना अजूनही ते प्रवेश देत आहेत राम मंदिरात. त्यात गोपाल राय असो, नृपेंद्र मिश्रा असो, की हा चंपत राय असो, आणि त्याला विरोध करणारा साधू संतांचा जो वर्ग आहे त्या साधू संतांच्या वर्गाला सुद्धा या श्रद्धेच्या स्थानात कोणतेही स्थान नाही. हे राजकीय मंदिर केलेलं आहे आणि रामाला अगदी छोटं करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न जो या सरकारच्या लोकांनी, विशेषतः नरेंद्र मोदींनी केला, तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे. तेव्हा हे सरकार आता जाणार, अर्थात आणखी 3 वर्ष त्यांना सत्ता इथे सांभाळायची आहे, मध्ये जाण्याची शक्यता नाही आहे आणि लोकशाही पद्धतीने ते 3 वर्षांनीच जावं. आणि त्यांचं जरी म्हणणं असलं आम्ही 10 वर्ष जाणार नाही, पण लोकांच्या हाती आहे तुम्हाला ठेवायचं की नाही. म्हणून आता आपण राजकीय दृष्ट्या सुद्धा या सगळ्या घटनांचा विचार केला पाहिजे आणि ज्या सैनिकांच्या भरोशावर, या सैनिकांच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या त्या सैनिकांना आपण न्याय दिला नाही, त्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे आता साधारणतः 6-7 वर्षापूर्वी पुलवामा प्रकरण घडलं. 350 किलो RDX गाडीत आणलं. त्या गाडीची रचना बदलवण्यात जो काही काळ लागला असेल ज्या ज्या लोकांना, त्यांचाही शोध अजून लागला नाही. त्यात कोण पकडलं गेलं ते सुद्धा अजून लोकांना माहित नाही. पहलगाम प्रकरणात ज्या लोकांनी हल्ला केला सर्वसामान्य नागरिकांवर, त्यांना यांनी पकडलं की नाही तेही सांगितलं गेलं नाही. जे मारले गेले त्या प्रकरणातले होते की नाही हे सरकारने जाहीर केले. कोणत्याच गोष्टी लोकांपुढे आणायच्या नाही, गुप्त ठेवायच्या आणि प्रसार माध्यम आपल्या हाती आहे त्याचा गैरफायदा घ्यायचा, असा प्रकार आज चालू आहे. आणीबाणीपेक्षाही अतिशय भीषण हा प्रकार आहे. आणीबाणीमध्ये अनेक वाईट गोष्टी घडल्या, त्याचं समर्थन आपण करणार नाही, पण आज जे चालू आहे त्याचं समर्थन कोण करेल? जे करतील ते किती लाचार आहेत आणि विशेषतः त्यांच्या मेंदूमध्ये काहीतरी फरक झालाय असं समजायला हरकत नाही. अजूनही जे जे समर्थन करतील त्यांनी आपल्या मेंदूची तपासणी करण्याकरता मानसिक रोग तज्ञाकडे जायला पाहिजे असं अनेकांनी सुचवलंय. आता मी सुद्धा ते सुचवतो की अजूनही कोणी ह्या प्रकारात समर्थन करत असेल तर त्यांच्या मानसिक रचनेत काहीतरी बिघाड झालेला आहे आणि अशा तऱ्हेने ह्या सगळ्या वाईट गोष्टीचं समर्थन करणारा वर्ग असेल तर त्याकडे आपण आता संशयाने पाहायला पाहिजे. त्यांच्याकडे आपण सत्ता सोपवली आहे, ते लोक त्या लायकीचे आहे की नाही याचाही निर्णय घ्यायला पाहिजे. अर्थात लोकशाहीमध्ये मतदान हाच एक मार्ग आहे आणि मतदानाबद्दल शंका घेतली जाते की ईव्हीएम मशीन जी हॅक केली जाते किंवा काही ठिकाणी बंगालच्या निवडणुकीनंतर त्या ईव्हीएम मशीन जाळल्या गेल्या, त्याची चौकशी अजून सरकारने केली नाही. एकीकडे तुम्ही तिकडे आमदार फोडता, खासदार फोडता आणि ज्या ईव्हीएम मशीनच्या द्वारे तुम्ही निवडून आलात त्या मशीन सुद्धा जाळून टाकता, पुरावेच नष्ट करता. ही जी हडेलहप्पी आहे, ही जी अरेरावी आहे, ती मात्र लोकशाहीला मारक आहे आणि या लोकशाहीच्या रक्षणाकरता म्हणून आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुन्हा राम राम.